हाय! आज माझ्या किचनमध्ये काय शिस्त आहे बघायचं आहे तुम्हाला? चला मग, मी पण घेऊन चलते तुम्हाला माझ्यासोबत. तर आज मी बनवते मस्तपैकी मसाले भात. त्यासाठी मी केली तयारी. तर मी आधी सर्व भाज्या छान अशा धुवून आणि कापून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आहे कांदा, बटाटा, टोमॅटो, त्यानंतर वाटाणा, मस्तपैकी कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि शेंगदाणेसुद्धा. चला गॅस पेटवून घेऊया. आपण ओपन कढईमध्येच शिजवणार आहे मसाले भात. आता पहिले मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम व्हायला लागलं की मग आपण आपले सगळे एक एक करत मसाले आणि भाज्या टाकणार आहे. पण आधी मी टाकते शेंगदाणे. शेंगदाणे असे पहिलेच टाकले की ते जास्त करपत नाही आणि त्यामुळे शेंगदाणे जास्त कडवटही लागत नाही. त्यामुळे मी आधीच थोडेसे शेंगदाणे परतवून घेते. त्यानंतर मस्त ठेचून बारीक केलेला लसूण मी ह्या शेंगदाण्यांसोबतच परतवून घेणार आहे. मी आलं सहसा टाकत नाही, कारण त्यामुळे जो कचरटपणा आहे तो त्या खिचडीमध्ये लागतो. त्यानंतर सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहे. पण पहिले खोबऱ्याचे मस्त काप आपण त्या शेंगदाण्यांसोबतच परतून घेणार आहे, कारण ते छान लाल झाले की चवीला अजूनच छान लागतात. भाज्यांमध्ये मी घेतलेला आहे कांदा, बटाटा, टोमॅटो, त्यानंतर गाजर, शिमला आणि त्यासोबतच हिरवेगार असे वाटाणे. त्यासोबत आपली कोथिंबीर आहेच वरतून पेरण्यासाठी. शेंगदाणे, खोबरं आणि जो लसूण आहे तो छान परतला गेला की आपण थोडेसे जिरे टाकूया आणि तेही परतवून घेऊया. त्यानंतर मी कांदा टाकून तो थोडासा परतवून घेणार आहे आणि मग त्यानंतर बाकीच्या भाज्या टाकणार आहे. कांदा चांगला परतवून घेत तो थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा आणि मग त्यानंतर एक एक भाज्या टाकत आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करणार आहे. कांदा परतत असतानाच तुम्ही जर थोडंसं मीठही टाकलं तर त्यामुळे त्याला ब्राऊन कलर यायला लवकर मदत होते. असं करत मी छान असा कांदा परतवून घेतला. त्यानंतर मी टाकते थोडीशी फ्लावर आणि बटाटे, जे मी धुवून स्वच्छ आता टाकते. कुकरमध्ये न शिजवता मी अशी छान कढईमध्ये मोकळ्यामध्येच खिचडी शिजवते, कारण त्यामुळे भातामध्ये असलेले जे फॅट्स आहे ते कमी प्रमाणामध्ये शरीरात लागतात. त्यामुळे आपण अशी ओपन कढईमध्ये शिजवलेली जी खिचडी आहे ती छान लागते. त्यानंतर मी टाकते वाटाणे. सर्व भाज्या व्यवस्थित परतत आल्या की मग वाटाणे टाकायचे. त्यामुळे वाटाण्याचा जो हिरवा रंग आहे तो लवकर चालला जात नाही आणि आपल्या खिचडीमध्ये तो हिरवागार वाटाणा आपल्याला दिसायला मदत होते आणि तो जास्त ओव्हर कुकही होत नाही. त्यानंतर थोडंसं गाजरही मी कापून घेतलेले, कारण मी जास्त प्रमाणात असलेलं मटेरियल आणि थोड्या प्रमाणात असलेले तांदूळ अशा प्रमाणातच मी खिचडी बनवते, कारण त्यामुळे खिचडीची चवही छान लागते आणि मला स्वतःलाही तशी खिचडी जास्त आवडते. त्यानंतर आपण घालूया थोडेसे टोमॅटो. टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असे परतवून घ्यायचे. पण त्याआधी टोमॅटो टाकल्यानंतर मी भाज्यांमध्ये टाकते थोडंसं मीठ. थोडंसं म्हणण्यापेक्षा मी जेवढं भाताला लागतं तेवढं सर्वच मीठ टाकून घेते. त्यामुळे भाज्याही व्यवस्थित शिजतात. जर तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये असं टोमॅटो नंतर टाकत असाल तर त्यानंतर जरूर मीठ टाका. त्यामुळे टोमॅटो पटकन शिजण्यासाठी मदत होते. आता आपण एक एक करत सर्व मसाले टाकणार आहे आणि मग आपली खिचडी तयार करणार आहे. तोपर्यंत मी छान झाकण ठेवून भाज्या थोड्याशा परतण्यासाठी ठेवलेल्या आहे. आता भाज्यांना थोडासा कचरट असापणा कमी झाला की मग आपण मसाले टाकणार आहे. त्यासाठी मी आधी घेतलेली आहे धने पावडर. त्यानंतर माझा घरचा बनवलेला जो काळा मसाला आहे तोही मी घेतलेला आहे. त्यासोबतच थोडीशी हळद आणि मग घरी बनवलेला लाल मसालासुद्धा, जो आम्ही दर उन्हाळ्यामध्ये घरीच बनवतो.
घरी बनवलेल्या मसाल्यांची चव वेगळीच असते आणि आम्ही दर उन्हाळ्यामध्ये हे मसाले स्वतः भाजून आणि घरीच बनवतो, त्यामुळे चवही वेगळीच लागते. भाज्या आता थोड्याफार प्रमाणात शिजत आलेल्या आहे. आता त्या चांगल्या परतवून घेऊ, मिक्स करून घेऊ आणि आपण जे मसाले काढलेले आहेत ते सर्व मसाले त्या भाज्यांमध्ये मिक्स करून थोडा वेळ त्यांना चांगलं परतवत ठेवूया. असा भाज्यांमध्ये मसाला टाकून भाज्यांसोबत तो मिक्स करून घेतला की छान अशी चव लागते. त्यासोबत मी वरतून थोडीशी कोथिंबीरही टाकते. त्यामुळे कोथिंबीरीचाही जी चव आहे ती त्या खिचडीला येण्यासाठी मदत होते. वरतून टाकलेल्या कोथिंबीरपेक्षा अशी सर्व भाज्यांमध्ये जर तुम्ही कोथिंबीर मिक्स करून घेतली तर तिचा वेगळीच चव येईल. त्यासोबत आता मी तांदूळ आणि मुगाची डाळ जी मी आधीच धुवून ठेवलेली होती तीही मी त्यासोबत मिक्स करते. तुम्ही जेव्हा असं कढईमध्ये तांदूळ शिजवत असाल तेव्हा तांदूळ आणि डाळ एक 10 मिनिट अगोदरच अशी भिजवून ठेवा. त्यामुळे तांदूळ लवकर शिजण्यासाठी मदत होते. आणि आता भाज्यांसोबत आपण जे तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे. त्यामुळे त्याचा जो सगळा स्वाद आहे त्या भाज्यांचा तो आपल्या तांदळामध्ये उतरण्यासाठी मदत होते आणि या प्रकारे असं परतवल्यानंतर त्याची एक चवीमध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल. अशा पद्धतीने तुम्ही सर्व व्यवस्थित जिन्सा एकत्र करून त्या छान अशा परतवून घ्यायच्या आहे. त्यानंतर मी केटलमध्ये ठेवलेलं होतं पाणी गरम करण्यासाठी, तेही मी आता टाकून घेते. कारण मला थोडी घाई होती म्हणून मी आधीच पाणी गरम करून केटलमधून ते पाणी आपल्या भातामध्ये टाकलेले, ज्यामुळे लवकर भात शिजण्यासाठी मदत होईल. आणि मग मी सर्व मिक्स करून आपला मस्त अशी खिचडी आता आपण शिजायला ठेवणार आहे. सर्व छानपैकी मिक्स करून घेतलं की तुम्ही जेवढा तांदूळ घेतला होता त्याच्या डबल तुम्हाला घ्यायचं आहे पाणी. आणि पाणी जर असं गरम करून घेतलं तर तुम्ही पटकन अशी खिचडी शिजवू शकता. चवीसाठी मी आता वरतून थोडंसं तूपही टाकते. कारण बऱ्याच वेळा माझ्याकडनंच असं होतं की खिचडी गरम असतानाही तूप घेतलं जात नाही. पण मग अशा पद्धतीने थोडं का होईना तूप मी आधीच खिचडीमध्ये टाकून ठेवते. त्यामुळे तुपाचा अंश आपल्या शरीरामध्ये जाण्यासाठी मदत होते. आणि बघा छानपैकी खिचडी तयारही झाली. पण आम्हाला खिचडी खाण्याचा मोह आवरत नव्हता म्हणून थोडी संपलीही. पण आता खिचडीसोबतच अजून काहीतरी मी बनवते. बघायचं आहे ना तुम्हाला पण? मग चला बनवूया आता आपण छानपैकी ड्रायफ्रूट्सचा शिरा. कारण खिचडीसोबत आम्हाला ड्रायफ्रूट शिराही खायला छान आवडतं. साखरेच्या ऐवजी मी गुळाचाच शिरा बनवते. त्यामुळे मी एका बाजूला पाण्यामध्ये गूळ टाकून पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये रवा परतवण्यासाठी घेतलेला आहे. रवा परतवण्यासाठी सुद्धा मी तुपाचाच वापर केलेला आहे. एवढं गुळाचा शिरा बनवायचा म्हटल्यानंतर तेलाऐवजी छानपैकी तुपाचाच वापर मी करते आणि तूपही आम्ही घरी बनवलेलंच वापरतो. ड्रायफ्रूट शिऱ्याची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या एखाद्या भागामध्ये दाखवेल. आणि बघा असा छानपैकी ड्रायफ्रूटचा मस्त असा शिरा तयार झालेला आहे. या खायला.